सार्थ श्रीमत एकनाथी भागवत अध्याय दूसरा। चंचलत्वे विषय ध्यान करिता देखे जे जे मन, ते होय ब्रह्मार्पण सद्गुरु वचन निजनिष्ठा। मग स्वाभाविक चंचलपणाने मन बाहेरचे जे दृश्य डोळ्यांनी पाहते किंवा अंतरंगात ज्या विषयाचे ध्यान घडते ते सर्व त्या शिष्याची सर्वत्र ब्रह्म भावना जागृत झाल्याने ब्रह्ममयच होते। धरुनिया विषय स्वार्थू मने जो जो घेईजे अर्थू, तो होय परमार्थू हा अनुग्रहो समर्थू गुरु कृपेचा। विषयांचा स्वार्थ धरून मन ज्या विषयाचे ग्रहण करते तो विषय ब्रह्म आहे असे समजणे ही मोठी सद्गुरु कृपाच आहे। जो भुई भेणे पळो जाये तो जेथे पळे तेथे भूये, मग येणे जाणे स्वये राहे ठाई ठाये पांगुळला। भूमीला भिवून जो पळू लागतो तो कुठेही गेला तरी त्याच्या पायाखाली भूमी असतेच, मग तो जागच्या जागीच थांबतो, पळण्याचे उथा श्रम करत नाही। तैसे मनासी लावी जे वर्म जे जे देखे तेची ब्रह्म, जे जे करू बैसे कर्म तेथे पुरुषोत्तम स्वये प्रकटे। मनाला तसाच धडा द्यावा, मन जे जे पाहते तेच ब्रह्म व जे कर्म करते तेथे पुरुषोत्तमच प्रकट होतो। एवं इंद्रिय वृत्ती बुल्लाळे मोडिले गुरुवाक्य प्रतिबळे, निजाधिष्ठान मेळे कळासले के वेळे अखंड कुलूप। याप्रमाणे गुरुच्या उपदेशाने इंद्रिय वृत्तीची खळबळ शांत होते, त्याचे मन ब्रह्माच्या अधिष्ठानाशी एकरूप होते आणि बाह्य प्रवृत्ती कुलूप घातल्याप्रमाणे बंद पडते। ऐसे नेमिता बाह्य कर्म मनाचा मोडे द्वैत भ्रम, तवस बाह्य परब्रह्म पूर्ण चिदव्योम्य कोंदाटे। अशा प्रकारे भेद बुद्धीतून देहाच्या वेगळेपणाच्या जाणीवेतून होणाऱ्या कर्माची गती थांबली म्हणजे त्यातच मनाचा द्वैत भ्रम निवृत्त होतो, अर्थात आत आणि बाहेर परब्रह्माचाच विलास राहतो। ऐसे भजने मनने मिता स्वये, नरिघे कल्पांत काळ भये, भक्त होऊन या निर्भये विचरती स्वये निशंक। अशा प्रकारे मनाचा निग्रह झाला की भक्त मनाने निर्भय होतात आणि मृत्यूचेही भय त्यांना वाटत नाही, ते निशंकपणे संचार करतात। हे अगाध निष्ठा परिपूर्ण भोळ्या भाळ्यान टके जाण, या लागी सुगम साधन सांगेन आन ते ऐक। अशा प्रकारची गहन निष्ठा सामान्य भोळ्या लोकांना साध्य होत नाही, त्यांनी काय करावे तेही मी सांगतो। शृण्वण सुभद्राणी रथांग पाणे जन्मानी, कर्माणीच यानी लोके हे, गीतानी नामानी तदर्थकानी गायन विल्लन्नो विच्चरेद संगहा। चक्रपाणीची जी अतिशय कल्याण रूप जन्मकर्मे आहेत आणि त्या संबंधी लोकांनी गायलेली नामे आहेत, ती स्वतः ऐकत व स्वतः गात निसंग होऊन लोकांची लज्जा न धरता त्यांनी संचार करावा। तरावया भाळे भोळे जनमुख्य चित्त शुद्धीच कारण, जन्मकर्म हरीचे गुण करावे श्रवण त्यादरे। भोळ्या जनांचा उद्धार होण्यास प्रथम चित्त शुद्धी हवी। श्री हरीच्या जन्मकथा आणि अवतार लीला मोठ्या आदराने ऐकाव्यात, त्यात किती उत्कंठा हवी। आपला पुत्र हरवला आहे अशी माता तो सापडल्याचे वृत्त जेव्हा ऐकते तेव्हा तिच्या उत्सुकतेने ती बातमी ऐकते, तशी उत्सुकता हवी। चुकल्या पुत्राची शुद्धी वार्ता
जेणे सादरे ऐके माता तेणे सादरे हरिकथा सार्थकता परिसावी. हरीची जन्मकर्मे अनंत गुण म्हणाल त्यांचे नव्हेल श्रवण. लोकप्रसिद्धे जे पुराण ते श्रद्धा संपूर्ण ऐकावे. श्री हरीचे जन्म गुण व कर्मे अनंत आहेत. त्या सर्वांचे श्रवण शक्य नसते, म्हणून जे लोकप्रसिद्ध पुराण आहे ते आदराने ऐकावे. पुराणात अनेक देवतांचे महात्म्य सांगितलेले असते, पण सर्व देव ज्या चक्रपाणीला वंदन करतात तो चक्रपाणी वेद व इतर शास्त्रे आणि पुराणे यांनाही वंद्य आहे, हे लक्षात घ्यावे. बहुदेव बोलिले पुराणी तेही लागती ज्याचे चरणी. तो समर्थ चक्रपाणी जो वेद पुराणी वंदीजे. त्याची जी जी जन्मे अति अद्भुत, जी जी कर्मे परमार्थयुक्त. स्वमुखे बोलिला भगवंत ती ती ज्ञानार्थ परिसावी. भगवंताचे जे अद्भुत अवतार झाले आणि महान कार्य त्याने केली व स्वमुखाने त्याने जे जे काही सांगितले ते ज्ञानासाठी श्रवण करावे. जे जे केले पुराण श्रवण ते ते व्यर्थ होय मनने विण. या लागी श्रवणाचे मनन सावधान करावे. पण मनन केले नाही तर पुराण श्रवण व्यर्थ होते, म्हणून पुराण ऐकल्यावर त्यावर विचार करावा. मोले घेतली जे गाये दुभते खाता विषय होय. तेची दान देता लवला हे दुभती होय परमामृते. समजा आपण एखादी गाय विकत घेतली व तिचे दूध काढून आपण स्वतः प्राशन केले तर ती गाय एक विषय म्हणून ठरते, पण जर तिचे दान केले तर जणू काही ती अमृतच देते, म्हणजेच ते दान मुक्तीप्रद होते. तेवी केले जे श्रवण ते मनने परम पावन. तेची उपेक्षिता जाण परिपाकी पूर्ण वांझ होय. त्याचप्रमाणे जे श्रवण करतो त्याचे मनन करावे, म्हणजेच श्रवणाचा खरा उपयोग होतो. पण नुसते ऐकले व मनावर घेतले नाही तर त्या श्रवणाचे फळ काही मिळत नाही. हरिनाम पडता श्रवणी एका गिळोनी जाय वदनी. एका एकानीचे ते कानी जाय निघोनी हरिनाम. हरीचे नाम ऐकताच काही लोकांच्या बाबतीत ते बोलणाऱ्याच्या मुखातून ऐकणाऱ्याच्या कानातून अंतःकरणात जाते, तर काही लोकांच्या बाबतीत ते दुसऱ्या कानाने निघून जाते. हरिनाम पडता श्रवणी ज्याचे रिघे अंतःकरणी सकळ पापा होनी धुणी. हरिचरणी तो विनटे. हरिनाम कानी पडताच जे त्याच्या अंतःकरणात शिरते त्याची सर्व पापे क्षालन होतात आणि तो हरिचरणांचा भक्त बनतो. यापरी श्रवणी श्रद्धा मननयुक्त करिता सदा. तै विकल्प बाधिना कदा वृत्ती शुद्धा स्वये होय. याप्रमाणे श्रवणाला मननाची जोड दिली तर विकल्प कधी बाधत नाही आणि चित्त शुद्ध होते. त्यासाठी वेगळे सायास करावे लागत नाहीत. ऐसे मननयुक्त श्रवण करिता ओसंडे हर्षपूर्ण. तेणे हर्षे हरि कीर्तन करी आपण स्वानंदे. हरिकथा श्रवण केल्यावर मनन केले की मन हर्षाने भरून जाते आणि भक्त हरीचे गुण आनंदाने गाऊ लागतो. हरिचरित्रे अगाध ज्ञानमुद्रा पदबंध. कीर्तनी गाता विशद परमानंद ओसंडे. परमात्म्याची ज्ञानगर्भ शब्दाने रचलेली अलौकिक चरित्रे कीर्तनात गाता गाता मग परमानंद होतो. वानिती अजन्मयाची जन्मे वानिती अकर्मियाची कर्मे. स्मरती अनामियाची नामी अति सप्रेमे डुल्लत. असे भक्त अजन्मा भगवंताचे जन्म आणि कर्त्या परमेश्वराची कर्मे आनंदाने वाखाणतात. जो खरा नामरहित आहे त्याचे नामस्मरण करतात
आणि अति प्रेमाने डोलतात. साधावया निज काम सांडूनी लौकिकाची लाज, कीर्तनी नाचती भोज अति निर्लज्ज निशंक. स्वतःच्या हितासाठी असे भक्त कीर्तन करतात, संकोच सोडून नर्तन करतात. कीर्तने निर्दाळले दोष, जपतप केले निरास, यमलोक पाडिला ऊस, तीर्थाची आस निरास जाहली. कीर्तनाचे दोष नाहीसे होतात, जप तप तीर्थे व्यर्थ ठरतात. यमनियम उपाशी राहतात, योगाभ्यास क्षीण होतो, यमलोक ओस पडतो. कारण कीर्तनाने सर्व दोष जातात. यमनेमा पडती उपवास, मरो टेकले योगाभ्यास. कीर्तन गजरे ऋषिकेश, निर्दाळे दोष नाम मात्रे. कीर्तनाचा घडघडाट, आनंद कोंजला उद्धट. हर्षे डोले वैकुंठ, पीठ तेणे सुखे नीलकंठ. कीर्तनाचा घडघडाट सुरू झाला म्हणजे आसमंत आनंदाने भरून जातो. भगवान विष्णू हर्षाने डोलू लागतो, शंकर तांडव नृत्य करू लागतो. या परे हरि कीर्तन देत परम समाधान. हा भक्तिराज मार्ग पूर्ण ये मार्गी स्वय रक्षण चक्रपाणी करता. याप्रमाणे हरिकीर्तन परम समाधान देते. कीर्तन हा भक्तीचा राजमार्ग आहे. ह्या मार्गात स्वतः चक्रधारी रक्षण करणारा आहे. चक्र घेऊनी भक्ताचे ठाई, म्हणे तुझे कार्य माई. मज जगी वैरीची नाही, भक्त द्वेषी पाही निज शस्त्रनाशी. श्री हरी हातात चक्र घेऊन भक्ताला म्हणतो, तुझे कार्य काय आहे? या जगात माझा कुणी वैरी नाही, मी सर्वांशी सम आहे. पण भक्ताचे जे वैरी असतील त्यांना तो आपल्या शस्त्राने नष्ट करतो. चक्रे अभिमानाचा करी चैंदा, मोह ममता छेदी गदा. शंखे उद्बोधी निज बोधा, निज कमळे सदा निज भक्त पूजी. तो अभिमान रूपी शत्रूचा चक्राने चेंदा मेदा करतो. गदेने मोह ममता ह्या शत्रूंना ठेचून काढतो. शंखाने आत्मबोध जागृत करतो आणि हातातील कमळाने तर तो भक्तांचीच पूजा करतो. जेथे चक्रपाणी रक्षिता तेथे नरिखे भयाची कथा. वार्ता या परी कीर्तिवंता, हरी सर्वथा स्वे रक्षी. असा जो चक्रपाणी जर रक्षण करणारा असेल तर भयाचे नाव कसे उच्चारणार. ज्यासी न करवे कथा श्रवण अथवा नटके हरि कीर्तन, तीही करावे नाम स्मरण ग्राम कृष्ण गोविंद. ज्यांच्याने कीर्तन करवत नाही आणि श्रवणही होत नाही त्यांनी काय करावे? त्यांनी राम कृष्ण गोविंद असे नाम स्मरण करावे. अच्युत नामाची निज ख्याती चेवल्या, कल्पांती होणे दिच्युती. त्या नामा ते जे नित्य स्मरती, ते जाण निश्चिती अच्युतार. अच्युत नाम मनात ठसले तर भक्ताचा अधपात होत नाही. अशा नामाचे जे स्मरण करतात ते स्वतः अच्युताचे अवतारच असतात. रामकृष्णादी नाम श्रेणी अखंड गरजे त्यांची वाणी. त्यासी तीर्थे येती लोटांगणी, सुरवर चरणी लागती स्वये. ज्यांची वाणी राम कृष्ण आदी नावे गर्जना करून म्हणत असते त्यांच्या पायांशी तीर्थे लोटांगण घालतात आणि श्रेष्ठ देवही स्वतः पाया पडतात. बाप नामाचे निमते जयमय वंदी चरण रज. नामापाशी अधोक्षज चतुर्भुज स्वे तिष्ठे. नामाचा प्रभाव फार मोठा आहे. नामस्मरण करणाऱ्या भक्ताचे
यम चरण वंदन करतो, स्वतः चतुर्भुज विष्णू नामापाशी सज्ज उभा राहतो. नामाचे नी पडिपाडे काईसे भवभय बापुडे, कळिकाळाचे तोंड कोणीकडे नामापुढे रिघावया. नामापुढे संसाराचे भय कसे टिकणार आणि कळिकाळ तोंड तरी कसे दाखवणार. जेवढी नामाची शक्ती केवढे पाप नाही त्रिजगती. नामापाशी चारी मुक्ती जाण निश्चिती विदेहा. नामाची जेवढी शक्ती आहे तेवढे प्रबळ पाप ह्या जगात नाही. हे जनका, नामापाशी चारही मुक्ती असतात असे तू निश्चयाने जाण. ऐकराया सावधान, नामा पुरते सुगम साधन. सर्वथा नाही नाही आन निश्चय जाणणे मस्त. नामाहून दुसरे अधिक सुगम साधन नाही, हे नक्की जाण. जन्मनाम कर्म श्रीधर श्रवणे उद्धरती पामर. यालागी हरिलीला सुभद्र शास्त्रज्ञ नरवर्णिते. भगवंताचा जन्म, त्याची दिव्य नामे आणि कर्मे ह्यांच्या श्रवणाने पामर जन उद्धरतात. म्हणून शास्त्र जाणणारे लोक हरिलीलेचे वर्णन करीत असतात. ऐसा बाणल्या भक्तियोग, न धरी जाणपणाचा फूग. त्यजुनी अहम ममता पांग, विचरती निसंग हरि कीर्तने. असा भक्तियोग जे जाणतात ते कुणीही मी ज्ञानी आहे असा गर्व धरीत नाहीत. ते अहंकार व ममता टाकून हरीचे कीर्तन करीत सुखाने राहतात. करिता श्रवण स्मरण कीर्ती तेणे वाढे सप्रेम भक्ती. भक्त विसरे देह स्फूर्ती, ऐकते ही स्थिती सांगे न राया. परमेश्वराच्या कीर्तीचे श्रवण केले, मनन केले, स्मरण केले म्हणजे प्रेमही वाढते व भक्तीही वाढते. ही भक्ताची अवस्था अशी असते की तेथे तो आपल्या देहाचे भानही विसरतो. एवं मृतः स्वप्रिय नाम कीर्त्या, जातानुरागो दुत चित्त उच्चेः. हसत्यर्थो रोदिति रौति, गायत्यन्मुनादनुत्तिति लोकबाह्यम. ज्याचे वर्तन असे असते, आपल्या प्रिय हरीच्या नाम संकीर्ताने ज्याच्या ठिकाणी हरिप्रेम उत्पन्न झाले आहे, चित्त प्रेमाने आर्द्र झाले आहे, असा तो भक्त लोकाचार लोकलज्जा सोडून कधी मोठ्याने हसतो, रडतो, ओरडतो, गातो आणि उन्मत्त झाल्याप्रमाणे नाचतो. हरिनाम गुण संकीर्तन कीर्ती, अखंड आवडे जागृती. स्वप्नीही तेची स्थिती दृढ हरिभक्ती ठसावे. हरिनाम व हरीचे गुण ह्यांचे कीर्तन अशा भक्ताला जागेपणी तर आवडतेच, स्वप्नातही तो त्याच नादात असतो. अशी हरिभक्ती दृढ होत जाते. ऐशिया परिभक्तियुक्त दृढतर जाहले ज्यांचे व्रत. तव तव होय आद्र चित्त प्रेमाद्भूत हरिनाम कीर्ती. हे भक्तीचे व्रत आहे, पण प्रेमाने घातलेले व्रत आहे. त्यामुळे चित्त क्षणोक्षणी मृदू होत जाते. कीर्तन म्हटले की लगेच त्या माणसाला फार हर्ष होतो आणि अद्भुत प्रेम उदयास येते. आत्मा परमप्रिय हरी, त्याचे नाम संकीर्तन हरिभारी. नित्य नवी आवडवरी, सभा ह्याभ्यंतरी हरी प्रकटे. हरी हा सर्वांचा प्रिय असा आत्मा आहे. त्यामुळे कीर्तनात स्वभावताच आनंद वाढत जातो. त्या भक्ताला कीर्तनाची नित्य नूतन गोडी असते. त्यामुळे त्याच्या आत बाहेर हरीच विराजत असतो. चुकल्या माय पुता संकटी, एकाकी बहुकाळे जाहली भेटी. तेणे ओरडे घालोनी मिठी, चाले जेवी पोटी अनिवार्य रुदन.
दीर्घकाळ चुकामुख झालेल्या आईची व मुलाची अचानक भेट झाली की ती दोघे ज्याप्रमाणे मिठी मारून रडतात, तेवी जीव शिवावचटी भक्तीचे पेठे जाहली भेटी, आत्मसाक्षात्कारे पढे मिठी ते संधी माझी उठी अनिवार रुदन. त्याप्रमाणे त्या फार दिवसापासून ताटातूट झालेल्या जीवशिवांची या भक्तीच्या पेठेत एकाएकी भेट झाली, म्हणजे आत्मसाक्षात्काराने त्यांची मिठी पडते आणि भक्ताला प्रेमाने रडू कोसळते. परमात्मयासी आलिंगन तेणे अनिवार स्पुंदन रोमांचित रुदन सप्रेम पूर्ण उसासोनी करे. जीव परमात्म्याला आलिंगन देतो आणि त्यामुळे त्याचा देह रोमांचित होतो, तो रडू लागतो, उसासे टाकू लागतो. सवेची गदगदोनी हासे मानी मन माझीच मी असे, मा चुकलो भेटलो हे ऐसे देखोनी आपले पिसे हासोची लागे. लगेच तो खदखदा हसतो, म्हणतो मी माझ्याच ठिकाणी आहे, मी खरोखर चुकलोच नव्हतो आणि आपल्याला भेटलो पण नाही, चुकल्याचा नुसता भ्रम झाला होता. मी अखंडत्वे स्वे संचलो अभेद पूर्णत्वे अनादि रचलो, तो मी अवेय म्हणे जाहलो मेलो येणे आठवे डोल डोलो हासोची लागे. मी स्वतः अखंड आहे, अभेद आहे, अविनाशी आहे, अनाधी सिद्ध आहे, मी जन्मलो आणि मेलो असे उगाच समजत होतो. असे आत्मभान आले की तो डोलून हसू लागतो. पळता दोराच्या संपा भेण पडे अडखळे भये पूर्ण, तोच दोरा ते ओळखोन आपण या आपण स्वय हासे. एखादा मनुष्य दोरीला साप समजतो व पळू लागतो, वाटेत अडखळतो व पडतोही, पण तो साप नाही, दोरीचा आहे असे त्याला कळले की तो स्वतःच स्वतःला हसू लागतो. तेवी संसाराचा अभाव देह भाव समूळ वावो, तेथे नथिली ममता अहंभाव मज होता पहावो म्हणून हासे. त्याचप्रमाणे तो म्हणतो, मुळात संसार नाहीच, देहभाव तर अगदीच खोटा आहे, पण तेथेही मी ममतेने आणि अहंकाराने चिकटलो होतो, हा केवढा चमत्कार आहे. ह्या विचाराने त्याला हसू येते. बाप गुरुवाक्य निजर निर्वाह देही असता विदेह भावो, माझे चारी देह जाले वावो येणे अनुभवे पहावो गरजो लागे. त्याला असा अनुभव येतो की श्रेष्ठ गुरुवाक्यच माझा आधार आहे, त्यामुळे देह धारण करूनही माझे चारही देह म्हणजेच स्थूल सूक्ष्म कारण व महाकारण हे मिथ्या झाले. म्हणे धन्य धन्य भगवत भक्ती जिणे मिथ्या केल्या चारी मुक्ती, मी परमात्मा निज निश्चित येणे उल्हासे त्रिजगती गरजवी गजरे. तो म्हणतो, ज्या भगवत भक्तीने चारही मुक्ती व्यर्थ ठरविल्या, ती भक्ती धन्य आहे, मी परमात्मा आहे, ह्या भावनेने तो जणू सारे जग भरून टाकतो. धन्य भगवंताचे नाम नामे केलो नित्य निष्काम, समूळ मिथ्या भव भ्रम गरजोनी निस्सीम हाक फोडी. तो गर्जना करून सांगतो की भगवंताचे नाम असे आहे की त्याने मला निष्काम केले आणि संसार हा मिथ्या आहे, भ्रम आहे, असा अनुभव तो लोकांना सांगू लागतो. आता तुझे नाहीच त्रिलोकी, दिसे ते मीच मी की मीच मी तो एका की येणे वाक्य आलोकी की हाक फोडी. त्याच्या तोंडून सहजच उद्गार निघतात, ह्या त्रैलोक्यात सर्व काही मीच एकटा आहे, दुसरे काही नाही. दुर्धर भवबंध ज्याचे निशेष गेला हरपोनी, त्या सद्गुरूच्या निज स्तवनी गरजवी वाणी अलौकिक. तो नेहमी आपल्या अलौकिक वाणीचा उपयोग त्या सद्गुरूच्या स्तवनामध्ये करतो व आपल्या गुरुमुळेच एरवी न सुटणारा संसार बंध सुटला असे म्हणतो.
म्हणे संसार झाला वावो, जन्म मरणांचा भाव, कळिकाळासी नाही ठाव, म्हणून या पहावो हाक फोडी. तो म्हणतो संसार मिथ्या झाला, जन्म मरण नाहीसे झाले, कळी काळाचा कुठे पत्ताच लागत नाही. ऐशा हाकावरी हाका फोडू लागे अलौकिका, सवेची गाये निजात्म सुखा, स्वानंदे देखा डुल्लतू. तो वारंवार स्वयंस्फूर्तीने अशा गर्जना करतो आणि आत्मसुखाच्या भरात गात राहतो, स्वानंदाने डोलू लागतो. परमसख्याची गोड कथा, तृप्तीन बाणे स्वये सांगता, तेवी निजानुभवे हरिगाता, धणी सर्वथा पुरेना. तो परमात्म्याची थोरवी आपल्या अमृत वाणीने सांगू लागला तरी त्याची तृप्ती होत नाही आणि हरिनामाचे गायन करताना ते पुरेसे वाटत नाही. त्याचे गाणे ऐकता सुखरूप होय सज्ञान श्रोता, मुमुक्षा होय परमावस्था, जरी तो अवचिता गावो लागे. एवढेच नव्हे तर त्याचे हरिनाम गान ऐकताना श्रोता पण आनंदाने डोलतो, ज्ञानी होतो आणि एखादा मुमुक्षू त्याचे पाहून हरिभजन करू लागला तर त्यालाही परमोच्च अवस्था प्राप्त होते. गाता पदोपदी निज सुख, कुंदाटे अधिकाधिक, ओसंडता परम हरिक, स्वानंदे अलोलिक नाचो लागे. हरिनामाचे गान करताना गोडी वाढतच जाते. तो भक्त हर्षित होतो आणि स्वानंदाने नाचू लागतो. सारोनी दुजेपणाचे काज, निरसोनी लौकिकाची लाज, अहम भावे विण सहज, आनंदाचे भाजे अलौकिक नाचे. त्याचा द्वैतभाव नष्ट होतो, अभिमान नाहीसा होतो, लौकिकाची लाज उरतच नाही आणि तो आनंदाने बागडू लागतो. जो मोले मंदिरा खाये, तो मदिरानंदे नाचे गाये, जेणे ब्रह्मानंदू सेविला आहे, तो केवी राहे आवरला. अहो जो पैसे टाकून मदिरा विकत घेतो आणि तो पितो तेव्हा तोही बेभान होतो, बरळू लागतो, अस्ताव्यस्त नाचतो. तर मग ज्याने ब्रह्मानंद सेवन केला आहे तो देह भानावर कसा राहील. या लागी तो लोक बाह्यता, स्वये नाचे ब्रह्म उन्मादता, लोकमानिती तया पिशाचता, हा बोधू पडिता सहसा न कळे. तात्पर्य जो लोकलज्जा सोडून ब्रह्मानंदात प्रविष्ट होतो, जो ब्रह्मोन्मादात मध्ये नाचू लागतो, तर त्यात काय नवल. सामान्य लोकांना मात्र वाटते की त्याला पिशाच बाधा झाली आहे, पण शब्द पंडितांना भक्तीचे हे रहस्य कसे कळणार. त्याची या निजबोधाची कथा एक सांगेन नृपनाथा, एक भगवंता वाचून सर्वथा त्यासी लौकिकता दिसेना. हे राजा, अशा प्रकारच्या भक्ताच्या निजबोधाचे वर्णन मी असे करेन की तो एका भगवंताशिवाय दुसरा कोणताही लौकिक विचार करीत नाही. खम वायुमग्नी सलिलम महीच ज्योतिषी सत्वानी दिशो द्रुमादीन, सरित समुद्रांश हरे हे शरीरम यत्किंच भूतम प्रणमे दन्यनहा. आकाश वायु अग्नि जल पृथ्वी सर्व नक्षत्रादी, ज्योती सर्व प्राणी मात्र, दिशा वनस्पती नद्या समुद्र, असे जे जे काही जगात भासते ते ते सर्व श्री हरीचे शरीर आहे असे समजून अनन्य होऊन श्री हरीला प्रणाम करावा. ब्रह्म उन्माद परमानंदे, जव जव पाहे स्वानंद बोधे, तव तव चराचर पूर्णानंदे देखे, स्वानंद कंदे दुमदुमीत. ब्रह्मोन्मादाच्या आणि स्वानंद बोधाच्या माध्यमातून जो भक्त
जे जे बघतो ते ते सर्व चराचर पूर्णपणे स्वानंदाने भरलेले दिसते. पृथ्वी आप तेज वायू नभ देखे हरिरूप स्वयंभ. भूता महाभूतांचे डिंभन देखे भिन्न कोंभ अभिन्नत्वे. पृथ्वी आप तेज वायू आकाश हे सारे त्याला हरिरूपच दिसते. हरीपेक्षा वेगळे दिसत नाही म्हणजे तो सर्वत्र अभिन्नपणे पाहतो. जेवी न पेरिता मळा पाहता जैसा केळीचा कळा स्वये विकासे फळादळा. तेवी वस्तू हे पांचाला भूतभौतिकात्मक. मळ्यामध्ये मुद्दाम केळीची पेरणी केली नाही तरी अचानक उगवलेल्या केळीला कोंब येतो व ती केळ पानांनी व फळांनी लगडते. जेवी कांतोनिया रंध्र सळे स्फटिक दीपगृह अहंग मेळे. चितारिली अश्वगज दळे ती भासती स्वज्वळे आतुले दीपे. त्याप्रमाणे हरीचे रूपच पाचही भौतिक तत्वांच्या रूपाने विकसित होते. आकाश कंदिलात कागदावर कोरीव काम करून चित्रे खोदून काढली तर आतील दीप ज्योतीने ती प्रकाशमय अशी चित्रे भिंतीवर किंवा कंदिलाच्या कागदावर सुंदर भासतात. तेवी सोम सूर्यादी तेज शक्ती कावन्ही नक्षत्रे जे लखलखिती. जननयादी निज दीप्ती देखे आत्म ज्योती सतेज. त्याचप्रमाणे तो असे ओळखतो की चंद्र सूर्य अग्नी नक्षत्रे प्राण्यांचे नेत्र हे सर्व चमकतात. ते आतील आत्मज्योतीमुळेच चमकतात. युक्ती मिळविता द्रव्यांतर अग्नी परिभाषे पुष्पाकार. तेवी वस्तू स्वलिला साचार रविचंद्रा कारणानात्वे भासे. अग्नीला फुलाच्या आकाराची वस्तू लावली व ती पेटली तर अग्नीच फुलासारखा दिसतो. त्याप्रमाणे सूर्य चंद्र इत्यादी ठिकाणी आत्मवस्तूच नानात्वाने भासते. पृथ्वी गंधरूपे स्वये असे तो गंधू कस्तुर्यादि की भासे. तेवी भगवत सत्ता सर्वत्र असे परे सात्विकी दिसे अति प्रकट. पृथ्वीमध्ये गंध हा गुण स्वभावता असला तरी कस्तुरी कापूर आदी पदार्थांत त्याचा स्पर्श प्रत्यय येतो. त्याचप्रमाणे भगवंताचे अस्तित्व सर्वत्र आहे, पण सात्विक अंतःकरणात त्याचा सर्वत्र प्रकट रूपात अधिक अनुभव येतो. या लागी सात्विका ठाई सत्व तेथे देखे भगवत तत्व. सत्वे सत्ववंता महत्वाती मान्यत्व हरिरूपे. म्हणून भगवंताला पाहायचे असेल तर सात्विक भक्तांच्या सत्वगुणात पाहावे आणि भक्तांना त्यांच्या सत्वगुणामुळे महत्व येते. त्यालाही भगवंताचेच अधिष्ठान आधार असते. पृथ्वीसी जळावरण आहे त्याची चतुसमुद्र नावलोहे. तैसे देवाचे निअंग पाहे दिशात्वे वाच्य होय दश दिशा. पृथ्वीला जे जलाचे आवरण आहे ते जल भगवंताचेच रूप आहे. व्यवहारात त्यालाच चतुसमुद्र असे म्हणतात. तसेच देवाचेच अंग आपल्याला दिशा ह्या स्वरूपात भासमान होते. पूर्व पश्चिमादि योग दश दिशांचे दिग्विभाग तेही देवाचेच अंग. तद्रूप श्रीरंग स्वये भासे. वृक्ष दुर्वा पूर्व आणि पश्चिम ही नामे त्यांची परस्परांशी असणारी काल्पनिक जोडणी. तसेच दाही दिशांचे दिग्विभाग हे श्री हरीचेच अंग आहे. तोच त्या रूपात भासतो. तृणदुर्वा दर्भ द्रुम देखोणी म्हणे हेही हरीचे रोम. अनोळखा हे अति विषम निजांगी सर्व सम हरिरूप पाहता. वृक्ष दुर्वा दर्भ गवत हे पाहून भगवत भक्त म्हणतो हे सर्व हरीचेच रोम आहेत. पण अशा सर्वत्र सम असणाऱ्या हरीला कोणी पाहत नाही हेच नवल.
जैशा पुलिया अंघोळिया गणिता दिसती वेगळालिया परी असती लागलिया स्वये सगळिया खंड अंगे देवी वनवल्ली दर्भदांग देखोनी म्हणे हे हरिचे अंग अनन्य भावे लगबग भिन्न भाग देखेना. ज्याप्रमाणे हाताची बोटी वेगळी दिसतात पण ती आपल्या शरीराचेच भाग आहेत, त्याचप्रमाणे वन वेली दर्भ गवत इत्यादी पाहून भक्त म्हणतो, अहो हे तर हरीचेच अंग आहे, त्याला त्यात भेद दिसत नाही. म्हणे दुर्वा द्रुमवल्ली हेची अनंत कोटी रुमावळी हरीचे नियंगे असे वाढली त्या निज शोभा शोभली हरिरूपत्वे. तो म्हणतो की वृक्ष दुर्वा वेली हे सर्व हरीच्या अंगावर असणारे सूक्ष्म केस आहेत आणि साऱ्या वनश्रीला जी शोभा आली आहे ती हरीमुळेच आहे. जेवी वटाच्या परंबिया लोंबोनी वाढती वेगळालिया त्याही वटरूपे संचलिया वटत्वा मुकलिया म्हणू नये. ज्याप्रमाणे वडाच्या पारंब्या लोंबत असल्या म्हणजे वेगळ्या दिसतात पण त्या जमिनीवर टेकल्या म्हणजे वडाचेच अनेक बुंधे बनतात, म्हणून वडच तेथे दिसतो. त्याप्रमाणेच नद्यांसारखे अनेक पदार्थांचे ओघ वेगळे प्रकट दिसले तरी चिदघन चिद्रूप अशा हरी स्वरूपातच ते वाहतात. देवी चैतन्यापासून ओघ निघाले सरिता रूप अनेक तेही चैतन्य घनचांग चिद्रूपे सांग सदा वाहती. होका चंद्रबिंबी अमृत दैसे बिंबी बिंबरूप होऊन असे तेवी भगवंती संसारू भासे भजन विश्वासे भगवद्रूप. चंद्रबिंबातील अमृत चंद्राच्या प्रतिबिंबातही भासते, त्याचप्रमाणे हा सारा संसार भगवद रूपच असतो, त्यात प्रत्यय येतो तो भगवंताचाच. ऐसे वेगवेगळे भाग पाहता उल्हासे जव चांग तव अवघे उघडे जग देखोनी देवोची सांग स्वये जाला. अशा प्रकारे सृष्टीतील वेगळे पदार्थ पाहत असता सर्व जग हेच देवाने धारण केलेले अंग आहे असा बोध त्या भक्ताच्या ठिकाणी दृढ होतो. या लागी सर्व भूतांचे ठाई अनन्य शरण कैसा पाही लवण जैसे सागरा पायी ठाई ठाई जडोनी ठाके. मग समुद्रात मीठ पाण्याशी मिसळून राहते त्याप्रमाणे सर्व प्राणी मात्रात भगवत भक्त मनाने मिसळून जातो. तेथ मुंगी ही देखोणी जाण हरिरूपी वंदी आपण मशकासही अनन्य शरण घाली लोटांगण भगवद रूपे. तो मुंगीलाही व मशकालाही हरिरूप मानून वंदन करतो. गोखर चांडाळ श्वान अतिनिंध्य जे हीन जनते भगवद रूप देखोनी पूर्ण घाली लोटांगण अनन्य भावे. गाय गाढव चांडाळ श्वान किंवा लोकांना निंध्य वाटणारे हरिजन ह्या सर्वांना तो देव समजून नमस्कार करतो. हरिरूपे देखे पाषाण भगवद रूपे वंदी तृण जंगम स्थावराधिका शरण घाली लोटांगण चिदैक्य भावे. तो पाषाणाला गवताला आणि स्थावर जंगम सर्व वस्तू मात्रांना ब्रह्म भावनेने शरण जातो. करिता हरिनाम स्मरण कीर्ती एकाएकी एवढी प्राप्ती झाली म्हणती कैशारिती एके नृपती तो भाव. हरिनामाचे स्मरण व कीर्तन केल्याने भक्ताला एकाएकी एवढी अवस्था कशी प्राप्त होते हे राजा त्याचे कारण सांगतो. करिता पूजा विधी विधान का श्रवण स्मरण कीर्तन सर्वदा चिदैक्य भावना पूर्ण पूर्ण प्राप्ती जाणत्या तेची वरी. यथाविधी भगवंताची पूजा करावी, त्याच्या कथा ऐकाव्या, त्याचे स्मरण करावे किंवा
प्रिय भक्त मंडळी बरोबर गुणसंकीर्तन करावे अशा साधनेने भक्ताची भावना हळूहळू ब्रह्ममय होते व त्याच अवस्थेत तो प्रविष्ट होतो. हीच पूर्ण प्राप्ती. भक्ती परेशानुभवो विरक्तिरन्यत्र चैष त्रिकैक काल हा प्रबध्यमानस्य यथाश्रुतः सुस्तिष्टि पुष्टि क्षुद पायोनुघा समः. हरीचे भजन करणाऱ्या मनुष्याला भगवंताची भक्ती, भगवत रूपाची स्फूर्ती आणि अन्य सर्व विषयांच्या बाबतीत विरक्ती ह्या तीन अवस्था एकाच वेळी म्हणजे भजनाच्या वेळीच प्राप्त होतात. हे कसे होते? भोजन करणाऱ्या मनुष्याला प्रत्येक घासाबरोबर संतोष, शरीर पोषण व भूक भागणे ह्या तीन गोष्टींचा एकदमच अनुभव येतो. त्याचप्रमाणे हरीचे भजन करणाऱ्या भक्ताला तिहेरी अवस्था प्राप्त होते. ऐके विदेह चक्रवर्ती ऐशी जेथे भगवत भक्ती ती पाशी विषय विरक्ती हे धावती गोवस्य न्याय. हे विदेह राजा गायी पाशी तिचे वासरू ज्याप्रमाणे धावत येते त्याप्रमाणे भगवत भक्ती जवळ इतर विषयाबद्दलची विरक्ती धावत येते. हे असो जेवी जावळी फळे हे नेणे एरेरा वेगळे तेवी भक्ती विरक्ती एके काळे भक्त तेणे बळे बळिष्ठ होती. किंवा काही फळे जोडी असतात ती जशी एकमेकांपासून वेगळी होत नाही त्याप्रमाणे भक्ताच्या ठिकाणी देवाची भक्ती व संसाराची विरक्ती एकाच वेळी राहतात व त्यांच्यामुळे भक्ताचे आत्मबल खूप वाढत जाते. जेथ भक्ती आणि विरक्ती नांदो लागती सहज स्थिती तेथची पूर्ण प्राप्ती दासीच्या स्थिती सर्वदा राबे. भक्ती व विरक्ती एकत्र आल्या की प्राप्ती सुद्धा त्या भक्ताच्या सेवेस हजर राहते. या परी भगवत भक्ती पूर्ण दाटुगी त्रिजगती भक्ता घरी नांदे प्राप्ती भक्ती विरक्ती निज योगे. भगवत भक्ती हे त्रिभुवनात अत्यंत श्रेष्ठ साधन आहे, कारण त्या तिन्ही अवस्था एकत्र राहतात. भक्ती विरक्ती अनुभव प्राप्ती तिन्ही एके काळे होती. ऐकरा या तेही स्थिती विशदोक्ती सांगेन. भक्ती विरक्ती व आत्मानुभूती तिन्ही एकाच वेळी भक्ताच्या ठिकाणी कशा राहतात ते तुला समजावून सांगतो. जैशी की जे भगवत भक्ती तैशीच होय विषय विरक्ती. तदनुसार अनुभव स्थिती ती भक्त पावती तोची क्षण. भक्ती विरक्ती व आत्मानुभूती तिन्ही एकाच वेळी भक्ताच्या ठिकाणी कशा राहतात. जशी जशी भक्तीची साधना वाढवावी तशी तशी दुसऱ्यांबद्दलची आसक्ती कमी होते व भक्ताला त्यातच आत्मसाक्षात्कार होतो. जेविका भुकेली या पाशी ताट वाढेले षड्रसी तो पुष्टी तुष्टी क्षुधा नाशासी जेवी ग्रासोग्रासी सोयेची पावे. भुकेलेल्या माणसाला जेवायला ताट दिले तर तो जेवू लागला म्हणजे प्रत्येक घासा गणिक तुष्टी पुष्टी आणि क्षुधा नाश म्हणजे तृप्ती यांचा त्याला अनुभव येत जातो. जितुका जितुका घेई जे ग्रास तितुका तितुका क्षुधेचा नाश. तितुकाची पुष्टी विन्यास सुखोल्लास तितुकाची म्हणजे जसजसा तो घास घेतो तसतशी भूक कमी होत जाते आणि पोट भरत जाते आणि त्या प्रमाणात सुखही अनुभवास येते. पुष्टी तुष्टी क्षुधा नाशनी जेवी एका काळे येती तिनी भोगता पावे स्वये भोजनी तेवी भगवत भजनी भक्त्यादी त्रिको. अशा प्रकारे भोजन करणारा तिन्ही फळे भोगतो, तिहेरी अनुभव घेतो. त्याचप्रमाणे भक्तीमध्ये तिन्ही फुलांचा अनुभव येतो. सद्भावे करिता भगवत भक्ती भक्ती विरक्ती भगवत प्राप्ती
तिने एके काळे होती ऐशिया युक्ती जाणी जे राया. पुन्हा सांगतो, खऱ्या सद्भावाने भक्ती करू लागले असता भक्ती विरक्ती आणि भगवत भक्ती प्राप्त ही तिन्ही एकाच वेळी अनुभवास येतात. भक्ती म्हणजे सर्वभूती सप्रेम भजन युक्ती प्राप्ती म्हणजे अपरोक्ष स्थिती भगवत स्फूर्ती अनिवार्य. भक्ती म्हणजे सर्व भूतांमध्ये हरिरूप पाहणे व हरीच्या रूपाचा अनुभव येणे. विरक्ती म्हणजे ऐशी पहाहो श्री पुत्र देहादी अहम भाव समूळजेत होय वाव विरक्ती निर्वाहो या नावराया. विरक्ती म्हणजे स्त्री पुत्र देह धन मान अशा सर्व प्रकारच्या अहंतेचा पूर्णपणे निराश होणे. या परिभजनाचे पोटी भक्ती विरक्ती प्राप्ती त्रिपुटी. ऐक्य भावे सद्भक्ता उठी हरिभजन दिठी एकेची काळी. याला गिराया निज हितार्थी आदरे करावी हरिभक्ती. तेणे अवश्य भगवत प्राप्ती उपसंहारार्थी कवी सांगे. म्हणजेच भजनामुळे ही त्रिपुटी चांगल्या भक्ताच्या ठिकाणी एकदम प्रत्ययास येते. म्हणून ज्याला आपल्या हिताची चाड असेल त्याने मोठ्या आदराने प्रेमाने भगवत भक्तीचे साधन करावे, म्हणजे भगवंताची प्राप्ती नक्की होते. इतच्युताघ्री भजनोन्युवृत्त्या भक्तिर्विरक्तिर् भगवत प्रप्तबोधः भवन्ति वै भागवतस्य राजंस्ततः परा शांती मुपैति साक्षात. हे राजा, ह्याप्रमाणे अच्युताच्या चरणांची अनन्य भावाने भक्ती करणाऱ्या भक्ताला प्रेम लक्षणा भक्ती वैराग्य व भगवंताचा साक्षात्कार या गोष्टी प्राप्त होतात आणि तो प्रत्यक्ष परमशांतीचा अनुभव घेऊ लागतो. या परी अनन्य भक्ती तो सर्वदा सर्वभूती करीती ते भक्ती विरक्ती भगवत प्राप्ती सहज पावती अनायासे. ह्याप्रमाणे जे अनन्य भावाने सदा सर्व भूतांमध्ये हरीला पाहतात त्यांना एकीकडे भक्ती तर दुसरीकडे विरक्ती प्राप्त होते आणि भगवंताची अनुभूती येते. राया हरिभक्ती दिव्यांजन तेलेऊनि भक्त सज्जन साधिती भगवन निधान निज भजन महायोगे. हे राजा, हरिभक्ती हे दिव्यांजन आहे आणि भक्ती हा महायोग आहे. त्याच्या सहाय्याने भक्त भगवंताचे हे रूप सर्वत्र पाहण्याचा अमूल्य ठेवा अनुभवितात. करिता ऐक्य भावे निज भक्ती उत्कृष्ट उपजे पूर्ण शांती. तेणे होय असंतांची निवृत्ती भक्ता पूर्ण प्राप्ती परमानंदे. ऐक्य भावाने भक्त सर्वत्र आत्मरूप पाहतो, त्यामुळे त्याला पूर्ण शांती प्राप्त होते. मिथ्या पदार्थांचा त्याच्या चित्तावर प्रभाव पडत नाही आणि त्याला आपोआपच पूर्ण शांती प्राप्त होते. यालागी धन्य भगवत भक्त इंद्रिये वर्तता विषयी विरक्त देही असोनी देहातीत नित्य मुक्त हरिभजने. म्हणून हे भगवत भक्त धन्य आहेत. त्यांची इंद्रिय व्यवहारात वर्तत असतात, पण त्यांचे चित्त देहाकडे नसते, विषयांकडे नसते. ते देहातीतच असतात, नित्य मुक्त असतात. भावे करिता भगवत भक्ती मुक्ती मुक्तीहीन वंचिती. तरी त्यांपाशी चारी मुक्ती दास्य करीते सर्वदा. ते भोग व मोक्ष ह्यांची इच्छा करीत नाहीत, पण चारही मुक्ती त्यांच्या दासी असतात. हा भागवतांचा निज महिमा अनुपम नाही उपमा. भावे भजोनी पुरुषोत्तमा परमात्मा गरिमा पावले. हा भगवंताचा महिमा विलक्षण आहे, त्याला उपमाच देता येत नाही. भक्त अशा भक्तीने परब्रह्म रूप झाले आहेत. अगाध भक्तांची या
भगवंताची भक्ती भक्तांची उत्कृष्ट प्राप्ती ऐकता विदेह चक्रवर्ती आश्चर्ये चित्ती चमत्कारीला. भक्तीचे हे महात्मा ऐकून जनक राजा आश्चर्यचकित झाला. म्हणे धन्य धन्य भगवत भजन हरिके कवीस लोटांगण घालिता चालिले स्पुंदन रोमांचित नयन अश्रुपूर्ण जाहले. जनक राजा हर्षाने धन्य आहे भगवत भजन असे म्हणू लागला. त्याने कवीला लोटांगण घातले. त्याचे अंग रोमांचित झाले. डोळ्यांतून आसवे गळू लागली. आनंद स्वेदे कापतनावेक राहिला. तटस्थ सवेची जाहला सावचित्त म्हणे झणी महंत न पुसता जाती. सात्विक भावाने त्याच्या अंगाला कंप सुटला. त्याचे अंग घामाने भिजले. तो एकदम तटस्थ झाला. पण लगेच देह भानावर आला. त्याला वाटले की हे महंत लगेच निघून जातील आणि आपले प्रश्न तसेच राहतील. ऐशिया अतिकाकुलते नेत्र उघडोनी पाहे नृपती. बैसली देखो न मुनिपंक्ती अतिशय चित्ती सुखावला. त्याने डोळे उघडले तो त्यांना मुनींची पंक्ती समोर बसलेली दिसली. त्याच्या जीवात जीव आला. तो आनंदाने डोलू लागला. तेने संतोष डोलत म्हणजे पूर्ण प्राप्ती भगवत भक्त जगी कैसे कैसे विचरत ती चिन्हे समस्त पुसो पाहो. ज्यांना ब्रह्म प्राप्ती झाली आहे अशा भक्तांची बाह्य लक्षणे काय असे आपण विचारावे असे राजा आपल्या मनाशी म्हणाला. राजोवाच यथा चरती अथ भागवतम मृत यद्धर्मो यादृशो नृणाम यदमृते येर्लिंग गर्भवत प्रियः. राजा म्हणाला भगवंताच्या भक्ताचे लक्षण मला सांगा. तो कोणते धर्म पाळतो, चार लोकात तो कसा वागतो, कसा बोलतो, त्याचे वर्तन कसे असते आणि तो हरीला प्रिय कशामुळे होतो ते मला सांगा. भक्ता पूर्ण प्राप्ती सुगम ऐकता राजा निवाला परमतो भक्त चिन्हानुक्रम समळ सर्वम पुसक्त. भक्ता राजा भक्तांच्या लक्षणांचा अनुक्रम विचारू लागला व म्हणाला हे मुनिराज, ज्यांना अशी पूर्ण प्राप्ती झाली आहे त्यांचे लौकिकात वागणे कसे असते. भक्ता पूर्ण प्राप्ती सुगम विदेह म्हणे स्वामी मुनी पूर्ण प्राप्ती अकळोणी ते भक्त कैसे वर्तती जनी ती लक्षणे श्रवणे लेलवा मज. भक्त लक्षण भूषण तेने मंडित तक्रा श्रवण सावध ऐकता संपूर्ण होई जे आपण भगवत प्रिय. भक्तांची लक्षणे ही माझी कर्णभूषणे होवोत कारण त्यांच्या श्रवणानेही श्रोता देवाला आवडता होतो. त्यांचा कोण धर्म कोण कर्म कैसे वर्तती भक्तोत्तम हृदयी धरोनी पुरुषोत्तम त्यांचे बोलते वर्मते कैसे. भगवत भक्तांचा धर्म कोणता, कर्म कोणते, ते कसे वागतात, अंतःकरणात हरीचे चिंतन असताना ते जे बोलतात त्याचे वर्म काय आहे. कोणे परी ऐशा स्थिती हरिभक्त खरीस प्रिय होती. ऐशिया लक्षणांची या पंक्ती समूळ मज प्रती सांगे जय स्वामी. कोणत्या प्रकारे कोणत्या गुणांनी व स्थितीने ते हरीला प्रिय होतात. विदेहाच्या प्रश्नावरे संतोषी जे मुनीश्वरे कविधा कुटा जो हरी तो बोलावया वैखरी सरसावला. जनकाचा प्रश्न ऐकून मुनी आनंदले आणि कवी नारायणाचा धाकटा भाऊ हरी नारायण हा उत्तर देण्यास विद्युक्त झाला. हरी उवाच सर्वभूतेषु पश्ये भगवद्भावत्मान भूतानि भगवत्यात्मनेश भागवतोत्तमः. हरी म्हणाला जो स्वतःचा भगवत भाव सर्व भूतांमध्ये पाहतो आणि स्वतःमध्ये व भगवंतामध्ये सर्व भूते पाहतो म्हणजेच त्या जाणीवेने राहतो तो श्रेष्ठ भागवत होय.
हरि म्हणे राया प्रति अमित भक्त लक्षण स्थिती एक दिगंबरत्वे वर्तती एक स्वाश्रम स्थिती निजाचरे. हरी म्हणाला, हे राजा, भक्तांची लक्षणे विविध प्रकारची असतात. कुणी नग्न फिरतात तर कुणी आश्रम धर्म पाळून राहतात. एक सदा पडले असती एकांची ते उन्माद स्थिती. एक सदा गाती नाचती एक ते होती बोलणे. काही अजगरासारखे सदा पडून असतात, काही वेळे उन्मत्त असावेत असे वागतात. काही भक्त नेहमी गाणी म्हणतात व नाचतात तर कुणी मौन व्रत पाळतात. एक गर्जती हरिनामे एक निर्दाळिती निज कर्मे एक भूत दयाळू दान धर्मे एक भजन नेमे राहती. कुणी हरिनामाचा घोष करतात, कुणी कर्माचा त्याग करतात. काही लोक भूत दयेने दान धर्म करतात तर काही जण नियमित भजन करतात. ऐशा अनंत भक्त स्थिती सांगतात सांगावया ना कळे वृत्ती. त्या माझी मुख्य संकलिती राया तुझ प्रती सांगेन. भक्तांच्या अशा अनेक अवस्था असतात, त्या पुरत्या सांगता येणार नाहीत, म्हणून मी तुला मुख्य अवस्था थोडक्यात सांगतो. पूर्ण प्राप्तीचा मुख्य ठेवो सर्वाभूती भगवत भावो. हाची पूर्ण भक्तीचा निज गौरवो तोची अभिप्रावो हरी सांगे. सर्व भूतांमध्ये ईश्वराला पाहणे हाच परमात्म प्राप्तीचा मुख्य उपाय आहे. सर्वात श्रेष्ठ भक्ती हीच आहे. सर्वभूती मी भगवंत सर्वभूते मज आत. भूती भूतात्मा मीची समस्त मीची मी येथ परमात्मा. स्वतः भगवंतही असे म्हणतो की सर्व भूतांमध्ये मी भगवंत आहे, सर्व भूते माझ्यामध्ये आहेत. भूतात्मा व परमात्मा मीच आहे. ऐसे जे पूर्णत्वाचे मी पण तेने वाढे आत्माभिमान. सहजे निरसे निज निरभाम ते शुद्ध लक्षण ऐकराया. अशा पूर्णत्वाच्या जाणीवेने मी आत्मा आहे ही भावना वाढते व देहाभिमान अनायासे कमी होत जातो. शुद्ध भक्तांचे निज लक्षण प्रत्येगात्मयाचे मी पण तेही मानून या गौण भावना पूर्ण त्याची ऐसी. आत्म्याला मी समजणे हे शुद्ध भक्ताचे लक्षण आहे, पण त्यालाही गौण मानून शुद्ध भक्त सर्वव्यापी परिपूर्ण भगवंताशी एकरूप होतो. सर्वाभूती भगवंत भूते भगवंती वर्तत. भूती भूतात्मा तोची समस्त मी म्हणणे येथे मी पण नये. सर्व भूतांमध्ये ईश्वर व ईश्वरात सर्व भूते असतात आणि सर्व भूतांतील तोच भूतात्मा मी आहे असे म्हणण्यात मीपणाचा दोष येत नाही, कारण अशा दृष्टिकोनामुळे तो भक्त स्वतःच स्वस्वरूप होतो. तो भक्ता माझी अति श्रेष्ठ, तो भागवतान माझी वरिष्ठ. त्यासी उत्तमत्वाचा पाठ अवतार श्रेष्ठ मानती. तो भक्तांमध्ये अति श्रेष्ठ भागवतात वरिष्ठ आणि जणू काही उत्तमत्वाचा आधार असा अवतार श्रेष्ठ होय. तो योगियान माझी अग्रगणी, तो ज्ञानियांचा शिरोमणी. तो सिद्धान माझी मुकुटमणी, हे चक्रपाणी बोलला. स्वतः श्रीकृष्ण म्हणतो की असा भक्त श्रेष्ठ योगी, श्रेष्ठ ज्ञानी व सिद्धांचा मुकुटमणी होय. जैशा घृताची या कणिका घृतेसी नव्हेची आणिका. तेवी भूत भौतिक व्यापका भिन्न देखा कदा नव्हती. घृतांतील कण्या जशा घृतांहून भिन्न नसतात, त्याप्रमाणे आकाशादी पंचमहाभूते व चतुर्विध भूत शरीरे ही केव्हाही परमात्म्यापेक्षा वेगळी नाहीत अशी दृढ भावना ठेवणे हीच उत्तम भक्ताची स्वाभाविक स्थिती आहे असे निश्चयाने जाणावे. आता मध्यम भक्ताची लक्षणे ऐक.
हे उत्तम भक्तांची जस्थिती राया जाणावी निश्चिती. आता मध्यम भक्त कैसे भजती त्यांची भजन गती ऐकराया. ईश्वरे तदनिधेषु बालिशेषु द्विषसु च प्रेम मैत्री कृपापेक्षे यः कदोति करोति यस्स माध्यमः. जो ईश्वरावर प्रेम करतो, भक्तांशी मैत्री करतो, अज्ञ लोकांवर कृपा करतो व शत्रूंची उपेक्षा करतो, तो मध्यम भक्त होय. ईश्वर मानी उत्तमोत्तम, तद्भक्त मानी मध्यम, अज्ञानते मानी अधम, द्वेषी ते परम पापी मानी. जो ईश्वराला उत्तम मानतो, ईश्वराच्या भक्ताला मध्यम मानतो, अज्ञानी लोकांना अधम मानतो आणि नास्तिक व देष्टे लोक ह्यांना पापी मानतो, तसेच ईश्वरावर पवित्र प्रेम करणे, भक्तांशी केवळ मैत्री वागणे, अज्ञानी लोकांकडे कृपेने पाहणे आणि द्वेषी जनांची निरंतर उपेक्षा करणे, असे तो वेगवेगळे आचरण करतो. ईश्वरी प्रेम पवित्र, भक्तांशी मैत्री मात्र, अज्ञानी तो कृपा पात्र, उपेक्षा निरंतर द्वेषियांची. हे मध्यम भक्तांची भक्ती राया जाणैशारती. आता प्राकृत भक्तांची स्थिती तेही तुझ प्रती सांगेन. तो मध्यम भक्त होय व त्याची भक्ती अशा प्रकारची असते. आता अज्ञ भक्ताची भक्ती कशी असते ते सांगतो. आचार्यामेव हरये पूजान यह श्रद्धये हते, न तद्भक्तेषु चान्येषु स भक्तः प्राकृत स्मृतः. जो मनुष्य प्रतिमेतच हरीची पूजा श्रद्धेने करतो, पण ईश्वराचे भक्त व इतर लोक ह्यांच्या ठिकाणी भक्तिभाव ठेवत नाही, असा भक्त प्राकृत होय. पाषाण प्रतिमा हाची देव, तेथेची ज्याचा पूर्ण भाव, भक्त सज्जनांसी पहावो, अनुमात्र देहो लेवने दे. पाषाणाची प्रतिमा हाच ज्याला देव वाटतो, तेथेच ज्याचा पूर्ण भाव आहे, त्या मूर्ती पुढेच तो नमस्कार करतो, पण इतर सज्जन भक्तांपुढेही जराही वाकत नाही. ते ठाई साधारण जन त्याची वार्ता पुसे कोण, त्यासी स्वप्नीही नाही सन्मान, या परी भजन प्राकृताचे. मग साधारण लोकांची वार्ता कोण पुसतो, तो स्वप्नातही त्यांचा सन्मान करीत नाही. अज्ञ माणसांची भक्ती कशी असते, ऐशिया स्थिती जो जड भक्तू, तो जाणावा मुख्य प्राकृत प्रतिमा सभंगे अंतू, माने निश्चितू देवाचा. असा जो भक्त असतो त्याला मूर्ती भंग पावली म्हणजे देवाचा अंत झाला असे वाटते. या परी त्रिविध भक्त सांगितले भजनयुक्त, परिउत्तमांची लक्षणे अद्भुत ती सांगावया चित्त उदित माझे. ह्याप्रमाणे मी तुला भक्तांचे 3 प्रकार सांगितले, पण उत्तम भक्तांची लक्षणे सांगण्यास माझे मन उत्सुक झाले आहे. गृहीत्वापीन्द्रियेऽर्थान्योच द्वेष्टि न हुष्यति, विष्णोर्मार्यामिदं पश्यन् सवै भागवतोत्तमः. जो भक्त त्याच्या इंद्रियांनी विषयांचे ग्रहण घडूनही हे विश्व विष्णूची माया आहे असे पाहतो व त्यामुळे तो कशाचाही तिरस्कार करीत नाही व कशानेही संतोष पावत नाही, तोच उत्तम भागवत होय. इंद्रिय विषयांचे सेवन करिता, पण त्यामुळे त्यांना सुखदुःख वाटत नाही, कारण ते विषयांना मिथ्या समजतात, असे भक्त उत्तम भागवत आहेत. मृगजळी जेणे केले स्नान, तो नाहता कोरडाची जाणते वि, भोगी जासी अभोगते, पण ते भक्त पूर्ण उत्तमोत्तम.
मृगजलात स्नान करणारा स्नान करूनही कुरडाच राहतो, तसे ह्या भक्तांचे विषय भोगातही अलिप्तपणा असते. हरे नमा हरे नमा हरे नमा.